श्री स्वामी समर्थ. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर रुटीन सुरू झालं आहे सकाळचं. आरवला नाहोंना दूध दिलं गरम करून. नंतर माझ्यासाठी गरम पाणी आणि चहा घेतला मी. आणि आजचा ब्लॉग मी सकाळीच म्हणजे शूट करायला घेतला आहे, कारण आज दिवसभराचं रुटीन मला तुम्हाला शेअर करायचं आहे म्हणून. तर चहा घेत घेतच मी ब्लॉग सुरू केला होता. त्याच्यानंतर आरवला थोडं टेम्परेचर होतं, म्हणजे 2 दिवसापासून त्याला टेम्परेचर आहे. तसं तर हॉस्पिटलला जाऊन आलो, टॅबलेट वगैरे दिलेत, पण तो जास्त असं काही व्यवस्थित खात नाही. आणि पराठा त्याचा फेवरेट आहे, त्याच्यामुळं इकडं मी बटाटे बॉईल करायला ठेवले आहेत. तर त्याला बटर पराठा बनवून द्यावा म्हटलं, आलू बटर पराठा. त्याच्यासाठीच मी इकडं बटाटे उकडायला ठेवले होते. त्याच्यानंतर मग 2 दिवस झालं टेम्परेचर आहे, तर त्याने दूध पण घेतलेलं नाही. ते दूध उरलेलं आहे, तर तेच दूध वेगवेगळ्या भांड्यात आहेत, तर गरम करून घेणं माझं चालू होतं. नंतर मी पीठ मळून घेतलं आणि नंतर पराठ्यासाठी इकडं कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरं, मीठ असं मिक्सरमध्ये दळण्यासाठी घेतलं. तर साईड बाय साईड सगळं चालू असतं, पीठ मळून ठेवणं ते. कारण आरवला स्कूल आहे, टेम्परेचर आहे, थोडंसं तब्येत बरी नाही त्याची. त्याला म्हटलं मी की जाऊ नको आज स्कूलला, राहू दे, पण नको म्हणतो तो राहत नाही घरी. तो म्हणतो म्हणजे घरी तरी काय करणार आहे मी, माझा वेळ जाईल मम्मी, मी स्कूलमध्ये जातो. तो स्कूल तसं शक्यतो मिस करतच नाही, त्याला घरी राहायला आवडत नाही. स्कूल असेल, त्याचा क्लास असेल, तो मिस करत नाही शक्यतो. त्याच्यानंतर मग इकडं बटाट्याची भाजी बनवणं चालू होतं. तर साईड बाय साईड. तर आजचा दिवस म्हणजे आज आहोंचे सर आणि ताई येणार होते घरी. तर सर म्हणजे ज्या दिवशी आम्ही संभाजीनगरला आलो त्या दिवसापासून आहोंनी ज्यांच्यासोबत काम केलं ते सर म्हणजे आहोंचे सिनियर आहेत. आणि आम्हा दोघांना पण त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. तसं तर आहो जास्त बोलत नाहीत, पण आणि आहोंचा कमीच लोकांसोबत बॉन्ड तयार होतो, त्यापैकी सर एक आहेत. आणि त्यांच्याबद्दल आहोंना पण खूप रिस्पेक्ट आहे, आणि मला आणि आरवला पण खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल. ते आहोंना सिनियर आहेत, आणि म्हणजे 14 वर्षाचा आहोंचा सरांचा बॉन्ड आहे. अगदी छान बॉन्ड. आणि त्यांच्या बॉन्डमुळंच ताईंचा आणि माझा पण बॉन्ड तयार झाला. आणि ऑफिशियल रिलेशनचं कधी फॅमिली रिलेशन झालं ते आम्हाला पण समजलं नाही, एवढा छान बॉन्ड तयार झाला. आणि सांगायचं म्हणजे काही गोष्टी आपण समोर बोलू शकत नाहीत, कारण सर आणि ताई आमच्यापेक्षा मोठे आहेत, आणि रिस्पेक्टचं रिलेशन आहे आमचं, आणि ते तसंच राहावं असं आम्हाला पण वाटतं. तर काही गोष्टी आपण बोलू शकत नाही. तसं तर मी ताईंचा व्हिडिओमध्ये घेईल, कारण घेणारच आहे मी. पण सरांचं माहीत नाही घेणार आहे का नाही, कारण आहोंचं असं म्हणणं असतं की जेव्हा आपण व्हिडिओ घेतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल वाटत नाही. तर म्हणून तर ताईंचा तर मी व्हिडिओ घेईल, आणि तसं जर काही वाटलं म्हणजे असं वाटलं घ्यावं तर मग सरांचा पण घेईल. आणि ताईंबद्दल सांगायचं तर ताई पहिल्या दिवसापासून माझे व्हिडिओ बघतायत, आणि स्वतः पाहतायत, पण दुसऱ्यांना पण सांगतायत की श्रद्धाचे व्हिडिओ आहेत, तुम्ही पहा म्हणून. तर खरं सांगू का, आपलं म्हणजे एखाद्याविषयी आपण एखाद्याच्या कामाबद्दल आपण दुसऱ्यांना सांगणं किंवा ते काम पाहायला लावणं, याच्यासाठी पण खूप मोठं मन लागतं. आणि काही गोष्टी मी ताईंना समोर बोलून दाखवत नाही, कारण त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहे, आणि मला तसं बोलता पण येत नाही, आणि त्या फॉर्मॅलिटी पण वाटू शकतात. म्हणून हे माझं चॅनल आहे, त्याच्या थ्रू मी ताईंना माझ्याकडून खूप मोठं थँक्यू आहे की ताईंनी माझे व्ह्यूज वाढवले त्याच्याबद्दल. आणि ताई पहिल्या दिवसापासून माझे व्हिडिओ पाहत आहेत. आणि माहीत नाही फ्युचरमध्ये आम्ही इथं राहणार आहे नाही राहणार, पण सरांची फॅमिली ही आमच्या ज्या क्लोज फॅमिली आहेत इथल्या संभाजीनगरच्या, त्यांच्यापैकी एक फॅमिली आहे. आणि आम्हाला खूप रिस्पेक्ट आहे ताईंबद्दल आणि सरांबद्दल, कारण ते म्हणजे असं फ्रेंडशिपपेक्षा पण वेगळं रिलेशन आहे आमचं. ऑफिशियल रिलेशन नंतर आमचं फॅमिली रिलेशन. आणि आम्ही जरी शिफ्ट झालो फ्युचरमध्ये इथून, तरी पण सरांच्या फॅमिलीशी आमचा बॉन्ड तसाच राहील. आणि विसरलं त्यांना जातं ज्यांना आपण आठवणीत ठेवत नाही, पण सर आणि ताईंची फॅमिली आमच्या कायमस्वरूपी आठवणीत राहील. म्हणजे आम्ही कधीच त्यांना विसरणार नाही, अशी फॅमिली आहे सरांची. आणि खूप छान आहे सरांची फॅमिली, पण छान आहे सरांची मुलं मुली, म्हणजे सगळंच म्हणजे आम्ही फॅमिली असं कधी ऑफिशियल रिलेशनचं फॅमिली रिलेशन झालं ते मला पण कळलं नाही. आणि आम्ही आरवसुद्धा आमचा खूप रिस्पेक्ट करतो सरांचा. आणि जास्त काही म्हणजे मी बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल, कारण ते आमच्यापेक्षा मोठे आहेत. आणि म्हणजे काय बोलायचं आहे मला लक्षात येत नाही. आणि त्याच्यानंतर मग माझं इथं मॉर्निंग रुटीन चालू होतं. नंतर टिफिनसाठी मी साध्या पोळ्या केल्या, आहोंना जेवायला दिलं.
म्हणजे पराठे पण दिले होते आणि साईड बाय साईड त्यांचं जेवण पण चालू होतं आणि आरवचे टिफिन पॅक करून त्याचं पण स्कूलला जायची तयारी होती. आणि नंतर मग पाणी येणार आहे. पाणी आल्यानंतर जरा बरीच एक्स्ट्रा कामं असतात, फरशा वगैरे असतात, एक्स्ट्राचे कपडे ते. कारण संभाजीनगरला जे आहेत त्यांना माहिती आहे की संभाजीनगरला 5-7 दिवसातून एकदा पाणी येतं. त्याच्यानंतर आरवचे टिफिन पॅक करून टिफिन बॅग पण मी पॅक केली. आणि तर आरवची बसचं तो वेट करत होता. टेम्परेचर आहे, जाऊ नको म्हटलं तर तो पण ऐकत नाही, जाऊ देच म्हणतो स्कूलला. नंतर आरवची व्हॅन आली, मग आरवचं जायचं चालू होतं स्कूलला. तर म्हणजे आता पावसाळा आहे तर व्हायरल इन्फेक्शन आहे, मग बरीच मुलं आजारी पडत आहेत. तर तो स्कूल मिस करत नाहीत आणि टॅब्लेट वगैरे घेतल्या आणि नंतर तो स्कूलला गेला ब्रेकफास्ट. तसं त्याला जेवण पण जात नाही आहे. तर मग नंतर आता माझी बाकीची पण तयारी होती, करणं चालू होतं माझं. तर बस व्हॅन म्हणजे दारात येते त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे आरवचं. त्याच्यानंतर घरात आले मी आणि नंतर माझा उपवास होता त्याच्यामुळं मी सगळं आवरून घेतलं, ओटा वगैरे आवरला, भांडे आवरले, कारण मॉर्निंगचं सगळं आवरूनच घ्यावं लागतं. त्याच्यानंतर मग पाणी येणार होतं ना, त्याच्यामुळं बाकीची पण कामं होती. तर मग पाणी आलं, नंतर पाणी वगैरे भरून झालं तर आणि नंतर फरशा वगैरे मी पुसून घेतली. तसं तर डेलीच मी फरशी ही करत असते, पण पाण्या दिवशी थोडंसं बाहेरचं पण सगळं आवरावं लागतं. आणि त्याच्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि नंतर गेस्ट येणार आहेत, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे ताई येणार आहेत. तर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची माझी तयारी चालू होती. नंतर आता 7 वाजलेले आहेत. तर आरवला घेऊन आले क्लासवरून आज. मी काही गेले नाही त्याला आणायला आणि त्याला मी म्हणत होते जाऊ नको म्हटलं, तब्येत खराब आहे तरी जातो तो. तर तो म्हणतो घरी बसून तर काय करणार आहे मी, तो टी व्ही पण पाहू देत नाही मम्मी, मोबाईल पण देत नाही, टी व्ही बी देत नाही, मग क्लासला स्कूलला गेलेलं चांगलं आहे असं म्हणत होता. त्याच्यानंतर आमचं दोघांचं थोडं चालू होतं आणि त्याचा पप्पा पण त्याला म्हटले तू जायची काही गरज नव्हती. त्याच्यानंतर ताई त्यांची आम्ही वेट पण करत होतो, कारण माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं. नंतर जेवणं झाली आणि ताई जायला निघाल्या. तर ताईंसोबत ज्या आहेत त्या ताईंच्या वहिनी आहेत आणि सरांसोबत जे आहेत, म्हणजे मी काही सरांसोबत अजून घेतला नव्हता व्हिडिओ, पण नंतर जायच्या वेळी ताईच म्हटल्या की श्रद्धा तुम्ही घ्या म्हणून. मग घेतल्या ना, आहून पण म्हटले घे म्हणून. तर म्हणजे घ्यायचं काही नाही आहूंचं पण, आहूंना पण चांगलंच वाटलं असलं घेतलं. पण सर कम्फर्टेबल आहेत का नाही ह्याच्यासाठी मला थोडंसंही वाटत होतं घेऊ का नको. पण नंतर ताईंनी आणि वहिनींनी मला पण बाय केलं आणि त्या जायला निघाल्या. आणि नंतर खरंच मी म्हणजे त्या सरांना थोडंसं घेतलं व्हिडिओमध्ये, कारण ते मोठे आहेत तर मला असं म्हणजे धाडस होत नाही एवढं म्हणजे व्हिडिओ वगैरे घ्यायचं. नंतर ताई सर ते गेले, नंतर मी सगळी भांडी वगैरे आवरून घेतली, ओटा आवरून घेतला, फरशी वगैरे पुसली आणि त्याच्यानंतर असा झाला माझा दिवसभराचा शेड्यूल. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.